मानवी आरोग्यावर प्लास्टिकचे परिणाम. तुमच्या जेवणात प्लास्टिक आहे का? दिवसभरात आपण प्लास्टिकची अनेक उत्पादनं वापरत असतो. म्हणूनच हा प्रश्न विचारणं अतिशय महत्त्वाचं आहे. टॉक्सिक लिंकच्या ऑगस्ट 2024 मधील रिपोर्टनुसार आपल्या रोजच्या वापरातील साखर आणि मीठ यासारख्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लास्टिक आढळून आले. 5 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा लहान आकाराच्या प्लास्टिकच्या तुकड्यांना मायक्रोप्लास्टिक म्हणतात. बाटल्या, पिशव्या आणि खेळणी यासारख्या प्लास्टिकच्या मोठ्या वस्तू तुटल्याने मायक्रोप्लास्टिक तयार होतं किंवा कधी-कधी ते जाणीवपूर्वक सूक्ष्म बनवलं जातं. उदाहरणार्थ टूथपेस्ट आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरले जाणारे मायक्रोबीड्स. हे प्लास्टिकचे तुकडे नदी नाल्यांमधून वाहत समुद्राला जाऊन मिळतात. समुद्री जीवांना प्लास्टिकचे तुकडे आणि त्यांचे अन्न यातला फरक समजू शकत नाही. त्यामुळे अनेक सागरी जीव प्लास्टिकचे हे तुकडे खातात. त्यांच्या पचनसंस्थेसाठी हे अतिशय हानिकारक आहे. अशा प्रकारे प्लास्टिक अन्न साखळीपर्यंत पोहोचतं आणि त्यामार्फत आपल्या जेवणात. मायक्रोप्लास्टिक अतिशय धोकादायक आहे. त्याच्यामुळे कॅन्सरसारखे आजार देखील उद्भवू शकतात. गरम खाद्यपदार्थ किंवा पेय ठेवण्यासाठी प्लास्टिक कंटेनर वापरले तर स्टायरीन आणि BPA यांसारखी हानिकारक रसायनं अन्नात मिसळतात. प्लास्टिक जाळणे तर त्याहून धोकादायक आहे. प्लास्टिक उघड्यावर जाळल्याने डायऑक्सिन आणि थेलेट सारखी विषारी रसायनं वातावरणात मिसळतात. त्यामुळे हृदयरोग, किडनीचे आणि यकृताचे आजार होऊ शकतात. प्लास्टिकच्या घातक परिणामांपासून स्वतःचं आणि इतर सजीवांचं रक्षण करण्यासाठी काही करता येऊ शकेल का? प्लास्टिकचा कमीत कमी वापर करा. कचऱ्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करा. मायक्रोबीड्स वापरणाऱ्या कॉस्मॅटिक उत्पादनांचा वापर करू नका. समुद्र किनाऱ्यांवर किंवा नदीजवळ कचरा फेकू नका. गरम अन्न पदार्थ खाण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी प्लास्टिक कटलरीचा उपयोग करू नका. प्लास्टिकची एकच बाटली पुन्हा पुन्हा वापरू नका. प्लास्टिक कधीही जाळू नका. बदल घडवून आणणं कठीण असतं, पण अशक्य नाही. प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी माहिती देऊन तुमच्या गावातील लोकांना जागरूक करा.